नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहज अध्ययनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज पुन्हा एकदा आपण सराव संच 2.2 मधील वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सरावासाठी एक प्रश्न विचारला जाईल, तो सोडवून त्याचे येणारे उत्तर तुम्ही कमेंट करून मला सांगायचे आहे। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राइब करा। तर आजचं वर्ग समीकरण आहे 2x वर्ग वजा 2x अधिक 1/2 बरोबर 0। इथे तुम्ही निरीक्षण केलं तर वर्ग समीकरणामध्ये इथे अपूर्णांक आला आहे। तर जेव्हा वर्ग समीकरणामध्ये अपूर्णांक येतो तर त्याची मुळे शोधताना आपण दोन पद्धतीने शोधू शकतो। पहिली पद्धत अशी की वर्ग समीकरण जसं आहे तसं त्या पद्धतीने सोडवत जायचं, किंवा दुसरी पद्धत अशी की अपूर्णांकामध्ये जो छेद आहे त्या छेदाचा अगोदर लोप करून घ्यायचा आणि नंतर पुढे हे गणित सोडवायचं। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छेदाचा लोप करून हे गणित सोडवायला शिकवणार आहे। तर बघा, इथे स्थिर पदाचा छेद आहे 2, म्हणजे ह्याला जर आपण 2 ने गुणाकार केला तर ह्या छेदाचा आपण लोप करू शकतो। पण जर एका पदाला आपल्याला गुणाकार करायचा असेल तर बाकीच्या उरलेल्या सर्व पदांना आपण 2 नेच गुणाकार करावा लागेल। म्हणून काय करायचं आहे, समीकरणाच्या सर्व पदांना 2 ने गुणू। म्हणून इथे लिहूयात 2x वर्ग गुणिले 2 वजा 2x गुणिले 2 अधिक 1/2 गुणिले 2 बरोबर 0 गुणिले 2। आता हा गुणाकार सोडवून घेऊयात। 2x वर्गला 2 ने गुणाकार केला 4x वर्ग, वजा 2x ला 2 ने गुणाकार केला वजा 4x। आता इथे स्थिर पदाच्या ठिकाणी छेद 2 आहेत आणि इथे 2 ने गुणाकार करतोय, म्हणजे 2 1 2 हे गेले, राहिला 1, म्हणून अधिक 1 बरोबर आता 0 गुणिले 2 उत्तर आलं 0। तर इथे आपल्याला हे सामान्य रूपाचं समीकरण मिळालेलं आहे। आता आपण अवयवांची जोडी शोधूयात। तर अवयवाची जोडी शोधण्यासाठी काय करायचं आहे, पहिल्या पदाचा सहगुणक आणि तिसरं स्थिर पद यांचा गुणाकार। तर 4 गुणिले 1 उत्तर आलं 4। तर आपल्याला 4चे अवयव शोधायचे आहेत। 4च्या अवयवाची पहिली जोडी येते 4 1 4 म्हणजे 4 आणि 1। दुसरी जोडी येते 2 गुणिले 4 म्हणजे 2 गुणिले 2। आता आपण जोड्या शोधलेल्या आहेत, पण कोणत्या जोडीची निवड करायची, तर ते तिसऱ्या पदाचं जे चिन्ह आहे त्यावर अवलंबून आहे। तिसऱ्या पदाचं चिन्ह आहे अधिक, म्हणजे बेरजेचं चिन्ह आहे। तर ह्या अवयवांच्या जोडींची बेरीज करायची आहे आपल्याला, पण ती बेरीज किती आली पाहिजे, तर दुसऱ्या पदाच्या सहगुणका इतकी, जो इथे आहे 4। तर 2 आणि 2 ह्यांची बेरीज 4 येते, म्हणून आपण 2 आणि 2 ह्यांची निवड करूयात। आता यांना चिन्ह देण्यासाठी दुसऱ्या पदाचं जे चिन्ह आहे ते पाहायचं आहे। तर दुसऱ्या पदाचं चिन्ह आहे वजा, म्हणजे ह्या दोघांची बेरीज ही वजा 4 येणं गरजेचं आहे। तर यांची बेरीज वजा 4 तेव्हाच येईल जेव्हा आपण ह्या दोघांनाही वजा चिन्ह देऊ। तर अशा पद्धतीने आपली अवयवाची जोडी शोधून झालेली आहे। ही जोडी आता आपण समीकरणात भरूयात। तर समीकरण येईल 4x वर्ग वजा 2x वजा 2x अधिक 1 बरोबर 0। अशा पद्धतीने आपल्या ह्या दोन जोड्या तयार झाल्या। आता पहिल्या जोडीतील सामायिक अवयव बाहेर काढूयात। 4x वर्ग आणि वजा 2x ह्यातून 2x हा सामायिक अवयव आपण बाहेर काढू शकतो, म्हणून 2x आता कंसात लिहूयात। 4x वर्गला 2x ने भाग दिला, 4ला 2 ने भाग दिला, उत्तर आलं 2, आणि x वर्गला x ने भाग दिला, उत्तर आलं x, म्हणून इथे लिहूयात 2x। आता पुढे वजा 2x वर्गला 2x ने भाग दिला, उत्तर आलं वजा 1 कंस पूर्ण। आता दुसऱ्या जोडीचा विचार करूयात। दुसरी जोडी आहे वजा 2x अधिक 1। ह्यातून कोणताही सामायिक अवयव बाहेर निघत नाही, तर जिथे सामायिक अवयव बाहेर निघत नाही तिथे 1 हा सामायिक अवयव पकडायचा असतो। इथे हे पद वजा 2x आहे, म्हणून आपण इथे वजा 1 बाहेर काढणार आहोत। तर वजा 2x ला वजा 1 ने भाग दिला, उत्तर आलं 2x, आणि अधिक 1 ला वजा 1 ने भाग दिला, उत्तर आलं वजा 1 कंस पूर्ण बरोबर 0। तर पहा, हे जे दोन समान कंस आलेले आहेत त्यांना आपण एकत्र करूयात। कंसात 2x वजा 1 कंस पूर्ण, आणि आता कंसाच्या बाहेर जी पदं आहेत त्यांना आपण दुसऱ्या कंसात घेऊन जाऊयात। कंसात 2x वजा 1 कंस पूर्ण बरोबर 0। तर इथे पहा, हे दोन्ही कंस समान आलेले आहेत, त्यामुळे ह्याची जी मुळे येणार आहेत ती समान येणार आहेत। तर पुढच्या पायरीत आपण लिहूया 2x वजा 1 बरोबर 0, किंवा
2x वजा 1 बरोबर 0. तर आता हे जे वजा 1 आहेत ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जाऊयात, ते अधिक 1 होतील. म्हणून 2x बरोबर 1 किंवा 2x बरोबर 1. आता हे जे गुणिले 2 आहेत ते आपण बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जाऊयात, ते भागिले 2 होतील. म्हणून x बरोबर 1/2 किंवा x बरोबर 1/2. तर अशा पद्धतीने आपल्याला xच्या इथे 2 समान किमती मिळालेल्या आहेत. हीच या वर्गसमीकरणाची मुळे आहेत. म्हणून दिलेल्या वर्गसमीकरणाची मुळे 1/2 आणि 1/2 आहेत. तर अशा पद्धतीने आपण अपूर्णांकाचं वर्गसमीकरण देखील सोडवू शकतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत देखील ह्या व्हिडिओला शेअर करा, म्हणजे त्यांना देखील आपल्या चॅनलचा फायदा होईल. आता तुम्हाला सराव करण्यासाठी एक वर्गसमीकरण देत आहे, ते सोडवून त्याचं येणारं उत्तर कमेंट करून तुम्ही मला सांगायचं आहे. तर वर्गसमीकरण आहे 4x वर्ग अधिक 3x अधिक 1/2 बरोबर 0. तर हा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे आणि येणारं उत्तर कमेंट करून मला सांगायचं आहे. चला तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू.